अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा 24 ऑगस्ट शनिवार, खरं तर आज असणारा शनिवार हा श्रावण मासातील तिसरा शनिवार आहे। बघा शनिवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील या तिसऱ्या शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। फक्त एक शनिवार हा उपाय करा, पुढचा शनिवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण असणारं जे काम आहे ते झालं म्हणून समजा। बघा संपूर्ण श्रावण महिना हा उपाय, उपासना, सेवा, आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। आता आज असणारा जो शनिवार आहे हा श्रावणातील तिसरा शनिवार आहे। नकारात्मकता संपवण्यासाठी, घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी, घरामध्ये जर काही वाईट शक्तींचा वावर असेल तर ह्या वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी, आपल्या घरात सकारात्मकता येण्यासाठी, कामातील अडथळे दूर होण्यासाठी, खूप कर्ज साठलेलं असेल हे कर्ज कुठेतरी कमी होण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या जीवनात शनीचा काही त्रास असेल, शनीची जर साडेसाती सुरू असेल, काही पनवती तुमच्या पाठी लागलेली असेल तर अशी पनवती नष्ट करण्यासाठी, साडेसाती नष्ट करण्यासाठी हा आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा श्रावण महिन्यामध्ये असंख्य लोक असे असतात की जी धार्मिक स्थळी जातात आणि तिथे जाऊन दीपदान करतात। कारण असं म्हटलं जातं की श्रावण मासात जर आपण एक जरी दिवा दान केला, म्हणजे एकदा तरी आपण दीपदान केलं तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये अखंड भोलेनाथांची जी कृपा आहे ना ही कृपा राहते। म्हणून या संपूर्ण श्रावणामध्ये एक तरी दीपदान करायला हवं। आता ज्यांनी केलेलं आहे उत्तम, पण ज्यांना करता आलेले नाहीये किंवा कसं करायचं हे माहिती नाहीये त्यांनी आजच्या शनिवारी या पद्धतीचा हा दिवा लावा आणि दिव्यात ही एक वस्तू घाला। संपूर्ण श्रावण मासातील जे दीपदानाचं पुण्य आहे हे पुण्य तुम्हाला लाभेल। हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी 5च्या पुढे रात्री 9, 9:30च्या आतमध्ये करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा जो आपण घेणार आहोत कारण आपल्याला दीपदानाचंही पुण्य हवं आहे आणि दीपदान करण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवा जर कुठला असेल तर तो म्हणजे कणकेचा दिवा। म्हणून आपल्याला कणकेचा, आपल्या घरामध्ये जे तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, बाकी काहीच नाही, फक्त पाणी घालायचं आहे, ते मिक्स करायचं आहे आणि त्याचा एक छानपैकी चौमुखी दिवा बनवायचा आहे। ठीक आहे, चौमुखी हा दिवा बनवला की एक 5 मिनिटं तो थोडासा सुकू द्या किंवा अगदी ओला तुम्ही जर दिवा घेतला तर त्याच्यामध्ये तेल राहणार नाही, म्हणून थोडासा तो 5 मिनिटं त्याला एका बाजूला ठेवून द्या। त्याच्यानंतर काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची, ताम्हण असेल, पंचधातूची असेल, कुठली एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये सप्तधान्य घालायचे। सप्तधान्यांमध्ये तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, मूग, मसूर डाळ असेल, मुगाची डाळ असेल, म्हणजे असे साबुदाणा असेल, असे धान्य जे धान्यामध्ये येतात असे 7 धान्य घ्यायचे। एका चिमटीने घेतले तरी चालेल। एक चिमूट एक धान्य, 2 चिमूट दुसरे धान्य, अजून एक चिमूटभर तिसरं, अजून एक चिमूटभर चौथं, अशा तुम्हाला बरोबर चिमटीने त्या भांड्यामध्ये सप्तधान्य घालायचं आहे आणि सप्तधान्याच्या वरती तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। हा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या घरातील देवघराच्या समोर किंवा उत्तर दिशेला। उत्तर दिशा ही धनधान्यांची, देवी दैवतांची दिशा मानली जाते। तुम्ही उत्तर दिशेला लावलात तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर लावलात तरीही चालेल। शिवाय शनिवारचा दिवस हा दक्षिण दिशेची पूजा करण्यासाठी, दक्षिण दिशेला उपाय सेवा करण्यासाठी शनिवारचा दिवस हा उत्तम मानला जातो, कारण शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी आहे आणि हनुमंतांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे। त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेला जरी हा दिवा लावलात तरीही चालेल। ठीक आहे, आता सप्तधान्य आपण दिव्याच्या खाली ठेवलेला आहे। दिव्यामध्ये छानपैकी तूप घालायचं आहे, तूप नसेल तर तेल घालायचं आहे। 2 वातींची पिळून एक वात, अजून 2 वातींची पिळून दुसरी वात, 2 वातींची पिळून तिसरी वात। कधीही वात लावत असताना दिव्यात जोडवात लावायची असते। 2 वाती एकत्र करून त्याची एक जोडवात करायची आणि ती लावायची असते, ज्यामुळे घरामध्ये दुपटीने सकारात्मकता आणि ऊर्जा पसरत असते। म्हणून तुम्हाला एकूण 2-2 वातींची एक वात, चौमुखी दिवा बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 वाती घालायच्या आहेत, पण एकूण 8 वाती घ्यायच्या आहेत। 2 यांची एक वात, 2 यांची एक वात, अशा तुम्हाला 4 वाती लावायच्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर ह्या सगळ्या चौमुखी दिव्याच्या 4ही वाती प्रज्वलित करायच्या आहेत। आता तिथे एक आसन टाकून बसायचं आहे। दिव्याला हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे।
दिव्याच्या समोर थोडे अक्षदा अर्पण करायचे आहेत. मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या दिव्याजवळ प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 21 फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. 21 मोजून 21. एक तुमचे 20 ते 30 रुपये खर्च होतील, पण त्या 20 ते 30 रुपये तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील. लक्षात ठेवा. 20-25 रुपयाच्या लवंगा आणा. घरामध्ये ऑलरेडी असतील तर त्याच लवंगा घेतल्या तरी चालतील. फक्त आपल्याला 21 लवंगा फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले पहिली लवंग जी आहे, ही पहिली लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची. उजव्या हातात घेऊन त्या लवंगामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतेय हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, मंत्र आहे ओम हनुमंताय नमः. पहिला मंत्र म्हणायचा ओम हनुमंताय नमः, ओम शनीश्वराय नमः. ओम हनुमंताय नमः, ओम शनीश्वराय नमः. इच्छा व्यक्त करायची. ही लवंग त्या दिव्यात अर्पण करायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची. ओम हनुमंताय नमः, ओम शनीश्वराय नमः. पुन्हा इच्छा व्यक्त करून ही लवंग त्या दिव्यात अर्पण करायची. तिसरी लवंग घ्यायची. ओम हनुमंताय नमः, ओम शनीश्वराय नमः. अभिमंत्रित करून ही लवंग पुन्हा त्या दिव्यात अर्पण करायची. अशा 21 लवंगा घ्यायच्या. 21 वेळा ओम हनुमंताय नमः, ओम शनीश्वराय नमः हे दोनही मंत्र एकत्रित म्हणून तुम्हाला ह्या 21 लवंगा अभिमंत्रित करून त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत. बघा, जसं तुम्ही हा मंत्र म्हणाल ना, हनुमंतांचा मंत्र म्हणाल, हनुमंतराय हे आपले आयुष्यामध्ये कितीही संकट असेल तर ते संकट नष्ट करणारे, विघ्नांना पळून लावणारे आणि मनातील इच्छा त्वरित पूर्ण करणारे हे सर्वश्रेष्ठ दैवत आहेत. तर शनिदेव, जे शनीची 7.5 पाठी लागलेली असेल, शनी आपला ग्रह जो आहे तो जर कमकुवत झाला असेल तर जेव्हा तुम्ही शनींचं स्मरण करता शनिवारच्या दिवशी तर शनी ग्रह मजबूत होतो, स्ट्रॉंग होतो, शनीची 7.5 कमी होत जाते. जेव्हा शनीची 7.5 कमी होत जाते तेव्हा कामातील अडथळे दूर होत जातात. आणि जेव्हा शनी ग्रह पॉझिटिव्ह होतो तेव्हा आपल्याकडे कामाच्या संधी ज्या आहेत ना त्या आपोआप चालून येतात. म्हणून शनिवारच्या दिवशी या दोघांचंही स्मरण करायचं आहे आणि अभिमंत्रित केलेली ही लवंग त्या दिव्यात अर्पण करायची आहे. 21 लवंग अभिमंत्रित करून त्या दिव्यामध्ये अर्पण करून झाल्या की हा दिवा असाच पेटता प्रज्वलितच ठेवायचा आहे रात्रभर. जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे सगळं आपलं आवरायचं आहे. सगळं स्नान करून आपलं जे सकाळचं नित्यनियमाचं असतं पूजापाठ ते सगळं करायचं आहे. जो आपण चौमुखी दिवा लावलेला होता रात्री, हा दिवा तुम्हाला तिथून काढायचा आहे. दिव्यामध्ये घातलेले जे सप्तधान्य आहेत हे सप्तधान्य तुम्हाला तुमच्या घराच्या समोर जी उत्तर दिशा किंवा दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला हे सप्तधान्य तुम्हाला ठेवायचे. किड्या, पशु, मुंगी जे काही पक्षी असतात हे ते ग्रहण करतील अशा पद्धतीने तिथे ठेवायचं आहे. ज्या क्षणात पशुपक्ष्यांच्या किंवा किड्या मुंग्यांच्या पोटात एक जरी कण या सप्तधान्याचा जाईल ना, त्या क्षणात तुमचा हा उपाय जो आहे ना तो तिथे सिद्ध होऊन जाईल. ठीक आहे. शिवाय जो दिवा आहे या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या लवंगा आहेत ह्या सगळ्या लवंगा काढायच्या आहेत. दिवा जो आहे तो गोमाता असेल तर गोमातेला खाऊ घाला किंवा एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली ठेवून द्या. आणि ह्या ज्या 21 लवंगा आहेत ह्या सगळ्या लवंगा त्याच्यातून काढायच्या आहेत. त्यातील 4 लवंगा घराच्या चहूबाजूंनी 4 दिशांनी तुम्हाला फेकायच्या आहेत. घराच्या बाहेर उभं राहायचं. घराच्या बाहेर राहून एक या दिशेला फेकायची, एक या दिशेला फेकायची, एक या आणि एक या, म्हणजे उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा 4 दिशांना 4 लवंगा फेकायच्या. आणि उरलेल्या ज्या लवंगा आहेत त्या सगळ्या लवंगा एका लाल फडक्यामध्ये बांधायच्या. त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि ही बाकीच्या उरलेल्या लवंगाची जी छोटीशी लाल रंगाची पोटली तयार होईल ही नेहमीच आपल्या घरामध्ये किंवा घरातील दक्षिण दिशेला, घरातील उत्तर दिशेला, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा तिजोरीला नेहमीच ही पोटली अटकवून ठेवायची. याने नेहमीच घरामध्ये बरकत राहील, शनी पॉझिटिव्ह राहील, अखंड तुमच्या घरामध्ये हनुमंतांचा आशीर्वाद राहील आणि घरामध्ये भरभरून सकारात्मकता येईल. शिवाय लवंग ही माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय असल्याने या उपायाने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तीही खेचली जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.